काही हरकत नाही. आज कार्यक्रमाची सुरुवात सगळ्या ह्या माझ्या भगिनींपासून आपण करणार आहोत. दांडी आणल्यात का तुम्ही सर्वांनी? ठीक आहे, काही हरकत नाही. दांडी आणल्या नसतील तरी आपण आता गरब्याचा राऊंड घेणार आहोत. आपापल्या खुर्च्या मागे घ्या आणि छान राऊंड तयार करा तुम्ही सर्व. झालं तर ते पण मग राहून जाईल आपलं. जागा बसत नसेल तर आपल्या बाजूला एक राऊंड करा. पण त्यापूर्वी भारतीय नव्हे तर संपूर्ण जगाने ज्याला मान्यता दिली असा तो श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेची पारायण जगभरात केली जातात. जर्मन, फ्रेंच आणि नंतर सूर्य दुसऱ्या खंडात जाऊन सूर्याने सुद्धा तो मार्ग थांबवला होता, कारण त्याला माहिती होतं कृष्ण या पृथ्वीवर अवतार घेणार आहेत.
तर अशा या श्रीकृष्णासाठी एक प्रश्न तुम्हाला विचारते. पालन पोषण झालं गोकुळात. 12 वर्षाचा श्रीकृष्ण कंसाच्या नगरीला जातात. मथुरेला अक्रूरवर गेले. अगदी बरोबर. या ताईंसाठी जरा जोरदार काहीतरी वेगळी थीम असते. तर आजची थीम आहे श्रीकृष्णाच्या या गौरवीची राधेची. या श्रीकृष्णाच्या प्रेमाने मैत्रिणींना पहाट जागवत वासुदेव करणार आहोत. आणि त्या मैत्रिणींनो, मध्यरात्रीची वेळ, कारागृहात जन्मलेले श्रीकृष्ण सुस्थळी पोहोचवायच्या तुटल्या होत्या. पाऊस थांबला होता. यमुनेचं पाणी वाढलेलं होतं. ते स्तब्ध होत होतं. नागाने फणा धरलेला होता आणि कृष्णाला एका टोपलीत घेऊन वसुदेव मथुरेकडून गोकुळाकडे निघालेले होते. आणि अशा या जो सीन आपण आता इथं रेखाटणार आहोत. तर स्वागत करूया. असलेल्या पाकळ्या आपल्या जागेवरून बसल्या ठिकाणी त्याच्यावर उभं राहायच्या आहेत. यमुनेच्या त्या बाळाचं औषण करताय. आणि व्यक्तींचा उल्लेख येतो. वस्तूंचा उल्लेख झाला. अशी श्रीकृष्णाची मला फार नावे तर श्रीकृष्णाची त्याच्या आई वडील प्रेयसी बंधू श्रीकृष्णाची 5 नावे: श्री योगेश्वर भगवान, श्री राधा कृष्ण, कृष्ण कन्हैया, यशोदा मैया, श्री लाला. ताई, तुम्ही प्रयत्न छान केला, पण मला त्याच्या वासरी आणि वाहन ताईंनी वस्तू आणि ते नाही, मी श्रीकृष्णाची नावं विचारली होती. देवकी नंदन, नंतर बासरीवाला, मुरलीधर,
माकनचोर नंदलाल, राधे कृष्ण, मुरलीधर आणि मधुसूदन. अगदी करेक्ट.
विविधता त्याच्यात होती. या सर्व मैत्रिणींचं खूप खूप मैत्रिणींनो, अशा की या श्रीकृष्णाच्या भक्तीत अधिक तल्लीन करण्यासाठी आपलं प्रभात या भजनामध्ये सुद्धा सुंदर असे 2 नृत्याचे कार्यक्रम आहेत. त्याचा सुद्धा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. आणि आपल्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं लाडशाखी आणि तोपर्यंत एक प्रश्न. मैत्रिणींनो, श्रीकृष्णाने इकडच्या मैत्रिणींना माझी विनंती, कृपया शांतता राखा. भजनी मंडळ थोडंसं लवकर घ्यायचंय आपला कार्यक्रम आपल्याला पुढं. आणि मागच्या मैत्रिणींना विनंती, कृपया शांतता. श्रीकृष्णाने पार्थास बोध केला जिथे मानवाने, असं म्हटलं जातं की भगवद्गीता पार्थ म्हणजे अर्जुन, अशा या भगवद्गीता जगाला मानव जातीच्या उत्थानाचं सारामृत दिलं. सांगा तुमचं नाव सांगा. 18 अध्याय आणि जन्म झाला म्हणून ती गीता जयंती आपण साजरी करत असतो. आणि बरोबर 18 दिवस ते युद्ध चाललं आणि संक्रांतीच्या पर्वाला त्या युद्धाची सांगता झाली. मी उषाताईंना विनंती करेन की त्यांनी यायचंय आपलं बक्षीस घ्यायला. आता एक सुंदर टिपरी नृत्याचा आनंद आपल्याला गाण्याने, या टिपरी नृत्याने आपण सादर करणार आहोत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत.